नमस्कार मित्रांनो, आज शंकर वालेकर यांच्या आपण शेतामध्ये चाललेलो आहे। तर चला तर पाहू शंकर वालेकर यांचा हा मळा आहे। हा पहा मळा तुम्हाला दाखवणार आहे। चला मित्रांनो, हा शंकर वालेकर यांचा मळा आहे, शेत आहे। चला आज शेतातनं ह्या बांधाने आपण जाणार आहोत। अशा प्रकारे वालेकरवाडी मधले हे आमचे मित्र आहेत आणि या मित्राच्या शेतामध्ये आम्ही 6 महिन्यातनं तर जातच असतो, कधी 4 महिन्यातून, कधी 2 महिन्यातून हे शेत आहे पहा। कारण पुण्यामध्ये राहिल्यानंतर जरा चेंज बदल म्हणून काय करत असतो, आम्ही जात असतो। आणि हे पहा शेतामध्ये काय केलेलं आहे, जनावरांना चारा केलेला आहे। चारा अतिशय चांगला आहे। पाठीमागे आलतो त्यावेळेला इथं गहू होता आणि गहू अतिशय चांगला गहू होता। आणि ह्या ठिकाणी आता आपण जाणार आहे। पुढे जात असताना इथं शंकरचे वडील आहेत। हा चला त्यांना भेटणार आहोत। तुम्हाला दिसतात का हो? हा नमस्कार। हॅलो 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 हा नमस्कार नमस्कार। हा हा पलीकडनं हा असं जातं की असं हळूहळू। तर काय करायला तुम्ही? वांगी गेल्या वेळेला तुम्हाला मी मित्रांनो वांगी दाखवलेली होती पहा। या ठिकाणी वांग्याचा फळ अतिशय मोठा झालेला आहे पहा। ही वांगी आहे, ती वांगी आहे, तो वांगी, हे सगळा मोठा फळ आहे। आणि तुम्हाला मित्रांनो हे दाखवतो ज्याला आपण खोऱ्या म्हणतो। हा खोऱ्या आहे पहा, खोऱ्या। तर पहा खोऱ्या आहे। तब्येत काय म्हणते? तब्येत काय नाही, चालते। उन्हाचं जरा सकाळचं काय ना सवय लागले ना। हा हा बरोबर। आणि पाणी पाजले रान आहे, गारवा आहे। नाही ते काय नाही होत, रोडला लय गरम होतो। हा हा बरोबर बरोबर। इथे काय नाही। तर आम्ही खाली जाऊ? तिकडून नाही, म्हणजे पलीकडून जायला पाहिजे। तिकडून जाऊ का? ते डायरेक्ट रस्ता नाही। हा ते झाडा ते नांगरल्याच्या पलीकडे। बरं ठीक आहे ठीक आहे। कारण इकडे नांगरले खालतो। हा बरं ठीक आहे ठीक आहे। दुसऱ्याचे ना। हा चालते चालते चालते, असं नीटच खाली जातो। तर या ठिकाणी भरपूर नांगरलेलं आहे। नांगरटीतून चालता येत नसल्यामुळं असं साईडनं आपण जाणार आहोत। तर पहा हे नांगरट म्हणतात त्याला। तर पहा हे नांगरलेलं असल्यामुळं आपल्याला हे साईडनं बाजूनं जावं लागेल। तुम्ही कधी नांगरलेले ढेकळ पाहिजेत का हो? तर पहा हे ढेकळं आहेत, ह्या ढेकळामधून चालावं लागते। पहा हळू। हा हे बोरीच झाड आहे बरं का मित्रांनो, बोरीच झाड आहे। पहा इथून असं साईडनं निघायचं, तो हा बांध लागला, या बांधातून हळूहळू निघायचं आणि हे अशा प्रकारे जायचं। हा इकडून ही शेत आहे, हा रस्ता चांगला आहे तसा। अशा प्रकारे आपण पुढे जाऊया। खाली आपण जाणार आहोत। तो इकडं इमारती पण आहेत। आणि असं खाली हे नांगरलेलं रान आहे। नांगरलेलं रान असल्यामुळं हा इथं काय मित्रमंडळी काय तर करायला आहेत। मित्रांनो काय जेवण चाललंय? काय जेवण चाललंय? याला भारी काम आहे, झोप बेप मस्त काढायची। तो काही तर मित्र मस्तपैकी बसलेत उन्हाचं। चला खाली जाऊया। तरी असं शेतातनं चालायचं मस्तपैकी। मित्रांनो
तुम्ही तुमच्या गावाकडे गेल्यानंतर असं फिरत असाल, चालत असाल, काय मस्त मजा वाटत असेल ना तुम्हाला. तर या ठिकाणी आपण काय करणार आहे, आज भोजन करणार आहोत, जेवणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे जेवण आहे आज आपला. शंकर वालेकर यांच्या फार्म मध्ये काय आपलं जेवण आहे. कोंबडा आहे त्यांच्या शेतात पाळलेला, त्या कोंबड्याचं काय केलेलं आहे, जेवण बनवलेलं आहे. मस्तपैकी काय करणार आहे, जेवणार आहे. ऊन भरपूर आहे, परंतु कसं आपण शेतकरीच माणूस असल्यामुळं कसं आवड आहे शेतात फिरायची. डोक्यावर मस्त माझ्या केस नाहीत तरी चालतंय, कारण उन्हात फिरायची सवय आहे. ऊन हे पडणारच, लागणारच, काय वाटत नाही. अशा प्रकारे आपण आता हळूहळू या नदीकडे आलेलो आहे. ही पवना नदी आहे. नमस्कार. नमस्कार. कसं काय चाललंय? चाललंय आलोय जेवण कराय. हा हा, कोणी बोलवलंय जेवायला? शंकर वालेकर. अरे वा, हे शंकर वालेकरांचं शेत आहे. हे नदी आहे, या नदीच्या काठाला काय आहे, ह्या मोटरा वगैरे आहेत. वा, या अशा प्रकारे ही नदी आहे. या नदीच्या काठावरचा हा पाणी आहे बघा, पाणी. अरे वा वा वा, लयच पाणी मस्त आहे मित्रांनो. हे पाणी बघून घ्या. तुम्हाला पाणी कधी बघायला मिळालं नसतं तर पाणी बघा, अतिशय सुंदर असं पाणी आहे. कधीतरी यायचं, महिन्यातनं, 2 महिन्यातनं, 6 महिन्यातनं इकडे नदीच्या काठाला यायचं. मित्रांनो हळूहळू निघूया. अरे वा, हाय हाय हाय, इथून हळूच निघावं लागेल. पहा, इथनं हळूहळू हळूहळू हा इकडे आपण बाहेर निघूया. तर पहा पहा, हा रस्ता आहे आणि या रस्त्यानं आता आपण इकडे जाऊया. तर चला, चला तर मित्रांनो, पवना नदीच्या काठावरती हळूहळू आपण फिरणार आहोत. आणि आपले मित्र आता भेटणार आहेत आपल्याला थोड्याच वेळात. चला, शंकर वालेकर यांचा हा शेत आहे. हे झाड पाहून घ्या, हे झाड आहे आंब्याचं, गावरान आंबा. चला सर, नमस्कार. हा, इथं चाललेलं आहे बघा काम मस्तपैकी. अरे वा 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 वा, हे भात शिजायला लागलेला आहे. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. हे आहेत बोराटे सर. सरांनी सगळी तयारी केलेली आहे. अरे वा, लईच भारी, लईच भारी. सर जरा हलवा बरोबर काय 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 केले आज, काय खरं नाही बाबा. देशी कोंबड्याचं. देशी कोंबडा आहे. जरा घ्या वर 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 वर. थांबा थांबा थांबा, बघा बघा मित्रांनो. हां, खालचं दाखवा जरा सर. हां, अरे वा 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 वा. तुम्हाला बघितल्यानंतर असं वाटतंय की खायलाच पाहिजे, खाल्लंच पाहिजे. तर मित्रांनो, खायचं असेल तर ताबडतोब या, अर्ध्या तासात तुम्ही पोचा. तर हे पहा, हे चुलीवर काय करायला, भात शिजायला आलेला आहे मित्रांनो. भात जवळजवळ झालेला आहे बघा. हा भात शिजलेला आहे. सरांनी सगळं जेवण बिवण बनवलेलं आहे. तर आपण आता सरांची मुलाखत पण घेणार आहोत. मुलाखत नको. मित्रांनो, ऊन भरपूर आहे. आपण आलेलो आहे शेतामध्ये. पहा, हे किती तर ही झालेलं आहे. हां, भेगा पडलेले आहेत आणि उष्णता, तीव्रता वाढलेली आहे. आता इथून हळूच उतरूया आपण, हळूच उतरूया मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला शेतात आल्यानंतर जे जेवण आपण बनवतोय, ते जेवणासाठी जे हे बघा, हे सगळं जळण आहे. आणि जळण आमचे सरांनी काय केलेलं आहे, कलेक्ट केलेलं आहे. कलेक्ट करून तिथं जाळ लावलेलं आहे. तरी पहा,
तिथून आपण हळूच आता नदीच्या काठाला जाणार आहे मित्रांनो. नदीचा काठ कसा असतो पहा, हे हळूच बरं का, इथं काटे आहेत. काटे काही तुम्हाला जर यायचं असेल माझ्या मागं तर काय करायचं, हळूहळू यायचं. पहा नदीच्या काठाला येण्यासाठी तुम्हाला श्रम घ्यावं लागतं. हां, आणि तुम्हाला मी नदीचा काय करणार आहे, काठ दाखवणार आहे. या तर मित्रांनो, हे पहा नदीचा काठ आहे. हे पाणी आहे पहा, पाणी, हे पाणी आहे पहा. मग दिसतं का हो पाणी? हां, पाणी दिसतं आणि ह्याच्यामध्ये अतिशय सुंदर असं पाणी आहे. पाणी बघा, हे पवना नदीचं पाणी आहे. मित्रांनो, कधी तर नदी काठाला तुम्हाला जर फिरत नसेल तर व्हिडिओ पाहत जावा आमचा. तर दुसरी गोष्ट तुम्हाला हे दाखवणार आहे मित्रांनो. पहा की ज्याला करंजीचं झाड म्हणतात, करंजीचं झाड आहे बघा हे. आणि करंजीच्या झाडावर हा वेल चढलेला आहे. पहा हा वेल आहे पहा, तो वेल, हा वेल चढलेला आहे. त्या असं पिळा 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 घालत काय करतो, हा वेल वरती जातो. तुम्हाला जर नदीच्या काठाने फिरायचं असेल तर थोडा श्रम घ्यावा लागते. तर काय करायचं, आपल्याला हळूहळू काय करायचं आहे, तुम्हाला नदीचा काठ कसा असतो हे पण बघायचं आहे. पहा मित्रांनो, तुम्हाला असं हळूहळू यावं लागेल, नाही तर तुम्ही पडाल बरं का. बघा इथं असं पकडावं लागतंय. हां, इथं हाताला जरा सपोर्ट द्यायचं आहे. आणि पहा इथनं हळूहळू नदीच्या काठाला जर तुम्हाला फिरायचं असेल, पवना नदीचा काठ आहे मित्रांनो. तर पहा तुम्हाला दुसरी एक गोष्ट दाखवू, शेतामध्ये पाणी जाण्यासाठी इथं व्यवस्था केलेली आहे. पहा बघा, ही पाईपलाईन आहे मित्रांनो, दिसते का ही पाईपलाईन? ही बघा काळी पाईपलाईन, ही अशी आत गेलेली. आत मोटर, पाण्यातली मोटर ज्याला म्हणतो, आधुनिक टेक्नॉलॉजी आहे की तुम्हाला पाण्याची मोटर आत सोडलेली असते, त्याला लाईटचं प्रोसेस जोडलेली असते. आणि नंतर आहे का नाही, त्याला पाणी वगैरे भरावं लागत नाही. बटन दाबलं ना, डायरेक्ट पाणी काय करतं, असं हे शेतामध्ये जातं. म्हणजे पूर्वी कसं बांधावर मोटर असायची, नंतर त्याचा पाईप आत टाकायचा, नंतर ती मोटर कसं पाऊस पडला जास्त आला तर काय व्हायचं की ती मोटर बंद पडायची. परंतु आता तसं नाही, डायरेक्ट पाण्यातच मोटर सोडली जाते. आणि ती मोटर काय करे, पाण्यात सोडल्यामुळे एक ड्रम वगैरे बांधला जातो आणि ती तरंगत असते आणि असं पाणी जातं. तर पहा तुम्हाला दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहा, तिकडे बघा करंजीचं झाड आहे. हां, आणि हे ड्रेनेजचं हे आहे बरं का, हे महत्वाचं. नदीच्या काठाला ड्रेनेज हे साईडनं गेलेलं असतं, पण बघून घ्या, लाईन गेलेली आहे. नंतर तुम्हाला असं दाखवतो, तुम्हाला नदीच्या काठाने फिरायला लय आनंद वाटतो ना, तर माझ्याबरोबर या, फिरा जरा. हा नदीचा काठ आहे, तिथं जाळे आहे बघा वरती, बघा ती जाळे आहे, अशी जाळी बघून घ्या मित्रांनो. जाळी मस्त आहे, फिरायचं तर नदीचा काठ कसा पाहिजे पाहून. हळूच या मित्रांनो, या हळूहळू या. हळू या बघा, तिथून जरा हळूच यायला लागतं बरं का. पाला आहे, पाचोळा आहे, तर त्यातून तुम्ही काय करायचं, हळूहळू यायचं माझ्या मागं. हळूहळू तुम्ही यायचं मित्रांनो. हां, तर मित्रांनो, नदीच्या काठाला कशी झाडं असतात तर पहा, ही झाडं कशी आहेत, जाळ्या कशा आहेत पहा, त्या जाळ्या बघून घ्या. पहा हा वेल पण पहा, हा वेल पहा, वेल वेल. हा, नंतर इकडे मित्रांनो बघा, नदी दाखवा एकदा, नदी पण दाखवा. नदी 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 इथनं जातो का कॅमेरा? हा हा बा, हा नदी पण बघा, पवना नदी. तुम्ही जाताना फक्त काय करता, लंडन ब्रिज वरनं जाता. हा, परंतु प्रत्यक्षात नदीच्या काठाला येत नाही. तर मी आज तुम्हाला काय करणार आहे, नदी दाखवणार आहे, नदीचा काठ दाखवणार आहे. हे झाड पहा, हा वरचा भाग पहा, बघून घ्या मित्रांनो. बघा किती सुंदर आहे. म्हणजे माणसं काय करतात, काश्मीरला जातात, जम्बूला जातात. अहो कशाला जायला गरज आहे, इथं सगळंच आहे आपल्या जवळच, वालेकरवाडीच्या आजूबाजूलाच आहे सगळं, ही काश्मीरच आहे आपलं. बघा काय गरज नाही कुठं लांब जायची. पुलगावला हा, कुठं जाऊ नका, इथंच राहा. हा, म्हणजे जिथं सोनं आहे ते सोडून आपण नको त्या गोष्टीच्या पाठीमागे लागतो. तर मित्रांनो, हा नदीचा काठ आहे.
आणि अजून तुम्हाला बऱ्याचशा मी गोष्टी दाखवणार आहे. मात्र आमचं चॅनल काय करायचं, दिलीप पाटोले यूट्यूब चॅनल काय करायचं, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं. तर तुम्हाला भरपूर काय काय पाहता येईल. तर चला आपण आता पुढे निघूया. तिथून आता मी बाहेर निघतो मित्रांनो, हळूच. हळूच बरं का. हा चला आता मी नदीच्या काय त्याला काठातून बाहेर निघतो बरं का. चला नमस्कार 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 नमस्कार. बघा हे आमचे मित्र आहेत शंकर वालेकर, यांच्याकडे आम्ही जेवण करण्यासाठी आलेलो आहे. मित्रांनो अतिशय प्रामाणिक असा माणूस आहे. मनात कुठलाही म्हणजे उद्देश नाही. मित्रांना जेवण देणं हा उद्देश आहे मनापासून. स्वतःच्या शेतातल्या कोंबड्या आहेत, स्वतः भाकरी बनवले आहेत, भात बनवलेला आहे आणि कुठलाही स्वार्थ नसता आम्हाला जेवणासाठी हे बोलले आहेत. सर तुमचं कल्याण हो, तुमची भरभराट हो अशा मी शुभेच्छा देतो आठवले दिलीप पाटोले यूट्यूब चॅनलतर्फे. ओके थँक्यू. चला ऐका ना. चला तर मित्र, हे आमचे मित्र भोजन करण्यासाठी आलेले आहेत. या या. अरे वा वा. चला सुरुवात होत आहे आता. मगाशीच फोन करणार होतो. चला सर चला सर. अरे वा वा. 2 कार्यकर्ते छोटे आहेत. इकडे खंडागळे सर आहेत. चला या ठिकाणी आता भोजन चाललेलं आहे. मस्तपैकी हा रस्सा आहे. चिकन आहे चिकन. अरे वा. हे तुम्ही खाली बसा ना थोडस मागे. ती भाकरीचं घ्या. भाकरी घ्या. हो अरे वा वा. चिकन देशी कोंबडी चिकन. भाकरी तर भाकरी पण नाही. भाकरी द्या नाही एकदम. चला नमस्कार 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 सर. चला संतोष आहे, पवार आहेत, बजरंग आहे, बोराडे सर वाढायला आलेले आहेत. चल ना शंकर. चला पवार सर. अरे वा. कांदा कापून झटका लावायला बरं का. अरे वा. कशाची भाकरी हो? बसा खाली. बाजरीची भाकरी. अरे वा वा. हो थांबा. एक एक नका घेऊ. असं लाईन बस. वाढता येणार नाही. चला जरा इकडे बघा. चेहरे दाखवा. या चेहरे अगोदर कांदा ही चेहरा. हा. अरे वा 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 वा. मस्त पैकी. पाणी प्यायचं. बघा एक कांदे कापायचं वगैरे चाललंय. बजरंग कांदे कापत आहे. अरे वा वा. एका कांद्याचे 4 भाग करबाळा. चला मदत करा कांदे कापायला, कांदे वाटायला, भाकरी वाटायला. हे बाजरीची भाकरी आहे मित्रांनो. शंकर वाडा सांगा. अखंड भाकरी दाखवा सर कशी आहे एकदा. अरे वा. जबरदस्त भाकरी आहे बरं का. या ठिकाणी भोजन चाललेलं आहे शेतामध्ये. सर कसं काय जेवण चाललंय? एकदम छान. एकदम छान चाललेलं आहे ना. बघा इथं पुढं पातेल आहे भरलेलं. इकडे बजरंग पण बसलेला आहे. जेवण छान झालेलं आहे. हा हा. एकदम उत्तम पार्टी झाली. उत्तम पार्टी. उत्तम पार्टी. तुम्हाला कसं वाटतंय बरं इथं शेतात बसून जेवायला वगैरे? मस्त वाटतंय. गावाकडचं सारखं वाटतं सर. गावाकडल्यासारखं म्हणजे तुम्हाला गाव आठवण होते? म्हणजे गावाची आठवण येते. गावाची आठवण ना. आणि ही आठवण होण्यासाठी कारणीभूत कोण आहे? शंकर वालेकर. अरे वा वा वा. मला खरंच मस्त आहे बरं का. बघा इकडे अंकुश पण इकडे भात बीत वाढत आहे. अंकुश इथं भात वाढत आहे. हिरवगार रान आहे आणि या ठिकाणी भोजन चाललेलं आहे. रान भोजन, शेतीतलं जेवण. अरे वा. असं एक 6 महिन्यातनं वगैरे आमचं रान भोजन असतं. आणि जेवण बनवायला मास्टर आहे तिथं. मास्टर आहे तिथं जेवणाचे मास्टर. बोराटे सर त्या ठिकाणी जेवायला आलेले.
त्या ठिकाणी अंकुश पवार आमचे मित्र आहेत. आम्ही एकत्र पूर्वी काम करत होतो, आजही करतो, एकत्र भेटतो. अंकुश, कसं वाटलं जेवण जेवल्यानंतर? गावाकडलं साताऱ्याची आठवण झाली ना? गावाकडची आठवण झाली. हा हा, छान वाटलं, एकदम मस्त. आता तुमच्या पण गावी एकदा यायचं या, असं कधी पण जेवायला. या, हा, अवश्य या. अवश्य या. तर आपण जाऊ एकदा अंकुशच्या गावी. सातारा कराडमध्ये गाव आहे. कुठलं गाव आहे तुमचं? बेलवडे. वेलवडे. बेलवडे हवेली. बेलवडे हवेली. अरे वा वा. तालुका कराड, जिल्हा सातारा. ओके ओके. अरे वा. म्हणजे तुम्हाला त्या गावात राहून देखील, तुम्हाला इथं राहून देखील त्या गावची आठवण होती. म्हणजे तुम्हाला मातृभूमीत आल्यासारखं वाटते. एक फिलिंग वेगळी वाटते. हा हा. गावची. आणि पवना नदी वगैरे पाहिली तुम्ही? पवना नदी पाहिजे. हा हा आमच्या कृष्णा नदी आहे. हा हा हा. अरे वा वा. तर पहा, इकडं असं ते जेवण चाललेलं आहे मस्तपैकी. हे गाजर आणलेलं आहे, ही काकडी आणलेली आहे. नंतर बघा इथं पण आहे. दाखवा ते रस्सा वगैरे. हे असं काकडी आणलेले, मस्तपैकी काकडी वगैरे खाल्लेले, गाजर खाल्लेले आणि जेवाय पण लागलेले आहेत. मित्रांनो, हे कापून मी देतो त्यांना. ठीक आहे सर, धन्यवाद. हे असं कापायचं, ते आठवण झालं पाहिजे. असं खायचं अधून मधून गावाकडलं जर. फोन आलाय. तुम्ही बोलू नका, नाही त्यात रेकॉर्डिंग होते. तेव्हा हे पडलं बघा. हे घ्या हो बजरंग. हे असं चाललेलं आहे आमचं काम. त्यातून बरेच फायदे पण आहेत बरं का. एकत्र जेवण केल्यानंतर, शेतात जेवण केल्यानंतर फायदे असे आहेत की काहीतरी निमित्तानं आपण एकत्र येतो, जेवण करतो, मैत्री वाढते, तब्येतीला चांगलं असते. हॉटेलमध्ये जेवण्यापेक्षा आपलं असं काहीतरी येऊन जेवायचं, स्वतः बनवून जेवायचं. बघा, तुम्हाला जेवायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधा. अजूनमधून तुम्हाला जर जेवायचं असेल असं शेतात बसून तर आमच्याशी संपर्क साधा. तुम्हाला आपल्या यूट्यूबला काय करा, तुम्ही कमेंट्स लिहा. तुम्हाला जेवायचं असेल तसं कळवा, तुम्हाला जेवण दिलं जाईल. बघा ही काकड आहे. काय झाले, असं असं झाले आज. बघा हे काकडे, देशी काकडे. असं खायचं शेतात बसून. मी गावाकडे गेलो, माझ्या गाव ढालेवडी आहे, सांगली जिल्ह्यात कवठेमंकाळ तालुका. आणि असंच झाडबीड आहे. गावाकडे गेल्यासारखं वाटतं. मी येतो अधूनमधून. शेतातले काकडे येतले. पाणी हंटायचं. हो, आठवड्यात तांब्यात पाणी आहे का? नाही सर, पाणी पाणी आता पाण्यात आणा. घ्या इकडे थोडं आहे का तांब्यात? ओके. हो आठवले सर. भोजनाचा कार्यक्रम चाललेला आहे. नमस्कार सर, कसं काय वाटतंय? एकदम मस्त. चला, हे रान भोजन चाललेलं आहे. वनभोजन. नाव सांगा. नाव सांगा. गुर्रम माय सर आहेत. सर तुम्ही? पटारे सर. पटारे सर. छान 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 छान. लय भारी जेवण चालले बाबा. इकडे काका पण बसलेले जेवायला. बघा सगळं पातेलं आता संपवलेलं आहे. तरी पीस आहेत बरं का. बघा पीस. चला बघा ही पीस पण देतो आता. वाडा वाडा, कोणाला वाडा आहे ती वाडा. मित्रांनो नमस्कार. नमस्कार. तर या ठिकाणी अतिशय आल्यानंतर आनंद झालेला आहे. शंकर वालेकरच्या आपण काय झालेलं आहे, शेतामध्ये आलेलो आहे, शेताच्या बांधावर आलेलं आहे. पहा हे आंब्याचं झाड आहे, याला आंबे पण लागलेत मित्रांनो. तिथे गावठी आंबा म्हणतात त्याला. गावठी आंबा आहे. अतिशय चांगला आंबा आहे. पवना नदीच्या काठाला शंकरचं शेत आहे. आणि विशेष म्हणजे हे सगळं शेत आहे ना त्यांच्या भाऊबंदकीचं, नातेवाईकांचं आहे.
तर सर जरा कॅमेरा फिरवा बरं तिकडे. हां. म्हणजे आपल्याला एक आनंद होतो शेतात फिरल्यानंतर. तर पहा इथं आपण आलेलो आहे. आज दुपारची वेळ आहे आज अतिशय. आणि कोंबड्याचा रस्सा, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा याचा आपण भोजन बनवलेले आहे. बरेच जण मित्र यायला लागलेले आहेत. आणि आज रविवारचा दिवस आहे. काम करून मनुष्य थकल्यानंतर काय करतो, एखाद्या दिवशी काय करतो, हॉटेलवर जेवायला जातो. परंतु आमचे असे काही मित्र आहेत की ती शेतामध्ये भोजन करायला येतात. हॉटेलमध्ये गेलं तर भरपूर पैसा जातो, परंतु शेताच्या बांधावर येऊन जेवल्याला एक आनंद वेगळा असतो. आणि आमच्याकडे शंकर पालेकरांचं जे शेत आहे त्या शेताचं आमची एक नाळ जुडलेली आहे. त्यामुळं आम्ही 6 महिन्यातनं वर्षातनं जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ असतो त्यावेळेला भोजन येतं, येऊन स्वतः बनवतो. आमचे मित्र बनवतात, बोर्डेसर बनवतात आणि त्यांना एक कला आहे जेवण बनवायची. इथं ह्या आंब्याच्या झाडाखाली आम्ही जेवत असतो. तुम्हाला जर कधी जेवायची इच्छा असेल तर आमच्याशी संपर्क साधा. तुम्हाला जेवण मिळेल बरं का, काळजी करू नका. म्हणजे स्वाद घ्या, आनंदी राहा, सुखी जीवन जगा. तर मित्रांनो असंच अधूनमधून भेटू. आपण जेवणाचा पण व्हिडिओ बनवणार आहे. आमचा व्हिडिओ जेवणाचा बघितल्यावर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.